महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राजमाता गोमाता संवाद यात्रा आयोजित करण्यात आली. माळवटा आसना पुलाजवळील बाफना ट्रेडर्स येथे सकाळी 8 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या संवाद यात्रेत गोसंवर्धन, देशी गायींचे संरक्षण, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध शासकीय योजना तसेच गोपालनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी पशुपालक, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. शीतल कुमार चंदुलाल बापना, बापना ट्रेडर, माळवटा पाटी, वसमत येथे राजमाता गौमाता संवाद यात्रेमध्ये शेखरजी मुंदडा साहेब, महाराष्ट्र राज्यमंत्री आले होते. सदिच्छा भेट दिली त्यांनी. आणखीन कोण कोण आलं? आणि डॉक्टर मुंदडा साहेब, पोड्डेवार साहेब, गणेश भाऊ काळे साहेब, शिवाजीराव आडलिंगे साहेब, या सर्वांची नगराध्यक्षा भायती मॅडम, या सर्वांचे आभार. याबद्दल गायी प्रत्येक व्यक्तीने एक गाय तरी ठेवायला पाहिजे. निदान गायीमध्ये 36 कोटी देवी देवताचा वास असतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे विनंती आहे की सगळ्यांनी एक गाय आपण बाळगायला पाहिजे. गायीला गौमातेचा दर्जा द्यावा हीच आमची शासनाला विनंती. दिलीप शिवाजी शिंदोड आहे. आज बापना ट्रेडर्स माळवटा येथे आज महाराष्ट्राचे राज्यमंत्री शेखरजी मुंदडा साहेब यांचं आज आगमन झालं होतं. त्यांनी गोमाताला गोमाताविषयी आज माहिती सांगितली. त्याने गोमाताला चांगला दर्जा भेटावा, आता गोमाताची प्रगती व्हावं, गोमातेमुळे वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत त्याविषयी 2 शब्द बोलले. हा, इथं गोशाळा आहे. या ठिकाणी विजिट दिली. या गोशाळेमध्ये पाहणी केली आणि त्याच्यासाठी नवीन योजना काय करता येईल त्याच्याविषयी चांगली थोडं माहिती दिली. आज या ठिकाणी झालेल्या संवाद यात्रामध्ये गोमातामध्ये त्याच्या गोमूत्र, शेण यांच्यापासून नवीन वस्तू तयार करता यावी. त्याच्यापेक्षा प्रत्येकानं गोमाताला थोडं जेवढं होईल तेवढं सहकार्य करावे. अजून गोमाताच्या जिथं गोशाळा आहे तिथं काहीतरी अनुदान देऊन त्याची आपला सोलरची योजना करावी. आणि ज्या ठिकाणी प्रत्येक सुविधा जेवढे जास्तीत जास्त होईल आपल्या गोमाता यांना राज्यमाता भेटावं यासाठी सगळ्या लोकांनी थोडं सहकार्य करावे असे काही सूचना देऊन गेली. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.